नमस्कार मित्रांनो, आजही देखील आमच्या जाफराबाद शहरामध्ये या ठिकाणी कठीण परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो, ती म्हणजे डिझेल आणि पेट्रोलच्या बाबतीत. हे बघा, डिझेलसाठी लांबच लांब अशा रांगा लागल्या आहेत. मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, इथं पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी शेतकरी वर्गाचे स्वतःचे ट्रॅक्टर्स घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. कारण की सध्या शेतीची कामं चालू आहेत, त्यामुळं ट्रॅक्टर देखील या ठिकाणी लाईनमध्ये उभे करण्यात आलेले आहे. आणि समोर तुम्ही बघितलं तिकडे जाफराबाद शहर आहे, इकडं पण समोर 1 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत. आणि इकडं समोर इकडे बाजूला बघितलं आपण, इकडं पूर्णा नदी आहेत, इकडे देखील लांबच लांब अशा रांगा लागल्या समोर. आणि हे सगळेजणं काही जण पेट्रोलसाठी तर काही जण डिझेलसाठी आले आहेत. मुळात म्हणजे डिझेलचा सगळ्यात जास्त तुटवडा या ठिकाणी जाणवत आहेत. आणि डिझेल सध्या शेतीचे काम असल्यामुळं डिझेलचा जास्त वापर होतो आहे आणि त्यामुळे हे अडचण येत आहेत. आणि आपल्यासोबत गणेश सर देखील. गणेश सर, काय सांगाल? सर, आज आपण बघतोय की अवघ्या आपल्या जाफराबादमध्ये पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला भासतो आहे. तर मोटरसायकलपासून ते ट्रॅक्टर म्हणजे आपल्या शेतीसाठी लागणारे जेवढ्या काही वाहनं असणार आहेत ते सगळे वाहनं या नंबरामध्ये आपल्याला लागताना या ठिकाणी दिसत आहेत. अशीच जर परिस्थिती साधारण पेट्रोल आणि डिझेलची राहिली तर शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्यासाठी निर्माण होऊ शकतो. मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ शकतो. कारण आपल्याला शेतीची मशागतीची कामं सध्या चालू आहेत आणि जर पेट्रोल डिझेल जर ट्रॅक्टरसाठी वगैरे जर आपल्याला मिळालं नाही तर त्यामध्ये की शेतीची मशागतीच्या कामापासून तर पूर्ण पेरणीपर्यंतच्या कामापर्यंत डिझेल पेट्रोलचा पूर्णपणे वापर होतो. तर ह्या जर गोष्टी झाल्या नाही तर शेतकऱ्यांमुळे सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे. तर यामध्ये काहीतरी शासनाने उपाययोजना करून या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केला पाहिजे असं मला वाटतं.